प्रिया रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला कोथिंबीरची खुसखुशीत वडी करून दाखवणार आहे। चला बघूया साहित्य। बेसन 100 ग्राम घेतलं, शेंगदाण्याचं कूट 50 ग्राम घेतलं, मिक्स मसाला 1 चमचा घेतला, हळद अर्धा चमचा घेतला, लसूण आल्याची पेस्ट घेतली, 1 चमचा मोहरी घेतली, एका जोडीची कोथिंबीर मध्यम चिरून घेतली। आता आपण गॅस पेटवूया, टोप ठेवूया, 1 चमचा तेल ओतूया। मोठ्या फ्लेमवर आपल्याला तेल गरम करायचं आहे। आता तेल गरम झालंय, आता आपण मध्यम फ्लेमवर मोहरी टाकूया। मोहरी तडतड झाली, आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू। आलं लसूण झालं, आता आपण गॅस बंद करूया आणि ही कोथिंबीर घालूया। याची कोथिंबीर आपण मिक्स करून घेऊया। कोथिंबीर आपण चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया। आता हे झालं, आता आपण हे कोथिंबीर जरा बाजूला ठेवलं आहे आणि आता आपण बेसनचं मिश्रण हे तयार करून घेऊया। हे आपण बेसन घेतलं आहे 100 ग्राम, शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे 50 ग्राम, मिक्स मसाला 1 चमचा घेतला, हळद अर्धा चमचा घेतला, हे आपण अर्धा चमचा मीठ घेतलंय। आता आपण हे मिश्रण मिक्स करून घेऊया। आता आपण हे बॅटर तयार करून घेऊया। हे जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं। असं हे मिश्रण तयार करायचं। हे बघा, आपलं बॅटर तयार झालं आहे। आपण आता हे कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया। आपलं हे बॅटर तयार झालं आहे। आपण आता गॅस पेटवूया। हे बेसन आपण याच्यामध्ये ओतायचं आहे। हे मिक्स करायचं आहे। आपण हे ढवळत राहायचं आपल्याला। मोठ्या फ्लेमवर आपण आता आपण हे मिक्स करायचं आणि हे असं ढवळत राहायचंय। गोळा होईपर्यंत आपण हे ढवळत राहायचंय। हे आपल्याला बॅटर घट्ट करायचंय, गोळा झाला पाहिजे असं, एवढं आपल्याला घट्ट करायचंय। मध्यम फ्लेमवर आपण हे असं ढवळत राहायचं। हे आपलं कोथिंबीर वडीचं बॅटर तयार झालं आहे। आपण आता गॅस काढूया आणि कोथिंबीर वडीचं बॅटर काढून घेऊया। ताटाला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण हे ओतूया, बॅटर काढून घेऊया। हे आपलं बॅटर काढून झालं आहे। आपण आता हे असं थापून घेऊया। असं तेल घ्यायचं थोडं आणि हे असं आपण, कारण हे गरम असतं, हात भाजतात, त्याच्यामुळे हे व्यवस्थित आपण असं करून घ्यायचं। पारंपरिक आणि गावरान रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच
असं पातळ करून घेतलं आहे. आपल्याला हवं तेवढं करून घ्यायचं. जाड हवं असेल तर जाड करायचं, पातळ वडी करायची असेल तर पातळ, पण पातळ असेल तेवढं चांगलं आहे, कारण ती तळून चांगली अशी छान मस्तपैकी तळून येणार. म्हणून ही आता आपण हे 15 मिनटं सुकट ठेवूया. थोडा वेळ आपण थांबायचं असतं. त्याच्यानंतर मी ह्या वड्या सगळ्या कापून घेणार आहे. हे बघा 15 मिनिट झालेली आहेत. आपलं कोथिंबीर वडीचं मिश्रण सुकलं आहे. आपण आता हे वड्या कापून घ्यायच्या आहेत, पण त्या अगोदर आपण तेल गरम करत ठेवूया. गॅस पेटवूया. तेल गरम ठेवूया. तेल गरम करत ठेवूया. मोठ्या फ्लेमवर आपण हे तेल गरम करत ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण वड्या कापून घेऊया. आता आपण ह्या वड्या कापून घेऊया. हे बघा आपल्या आता कोथिंबीर वड्या कापून झाल्या आहेत. आपण हे आता एक एक दुसऱ्या डिशमध्ये ठेवूया. हे अशा आपण सर्व काढून घेऊया. हे बघा आपल्या कोथिंबीर वड्या कापून झाल्या आहेत. आपले तेल पण गरम झालं आहे. आपण ही आता कोथिंबीर वडी एक एक तेलामध्ये सोडूया. हे बघा आपल्या ह्या कोथिंबीर वड्या मीडियम फ्लेमवर तळायच्या आहेत. थोड्या लालसर झाल्या पाहिजे. ह्या कोथिंबीर वड्या जास्त पण तळायच्या नाही, कारण ह्या जास्त आपण तळल्या तर कडू पण होऊ शकतात, कडू लागू शकतात. म्हणून मध्यम तळायच्या, लालसर करायच्या. हे आता आपल्या झाल्या आहेत. आपण आता ह्या सर्व काढून घेऊया. अशाच प्रकारे सर्व कोथिंबीर वड्या आपण करून घेऊया. आपली कोथिंबीर वडी तयार झाली आहेत. अशा वड्या तुम्ही करून बघा आणि मला कळवा की कशा झाल्या आहेत त्या. ह्या कोथिंबीर वड्या तुम्ही नाश्त्यामध्ये, चायसोबत, चटणीसोबत, सॉसबरोबर असं खाऊ शकता. खाण्यामध्ये कुरकुरीत, खुसखुशीत असे छान लागतात. असेच पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.